जानू गेली हे कळल्यावर फार त्रास झाला असेल ना तुला? आई तुला एक रिक्वेस्ट करू का? बोल. आई, जानूची आई तुझी मैत्रीण आहे ना? मग मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवाय. माझं जानूवर प्रेम होतं हे लक्ष्मी काकूंना कधीच सांगू नकोस. असे त्यांना आता कितीसा फरक पडणार आहे? ती बिचारी तर या जगातही नाहीये. ते काहीही असो, पण मला तू वचन दे की हे तू लक्ष्मी काकूंना कधीच सांगणार नाहीस. नाही सांगणार. पण तुला एवढी चिंता का वाटते? कसं सांगू आई? जानूच्या घरी मी तिचा खूप चांगला मित्र होतो एवढंच माहिती आहे. माझं जानूवर प्रेम होतं हे कळल्यावर असा समज करून घेतील की मी आतापर्यंत जे काही केलं ते निखळ मैत्रीच्या इंटेन्शनने केलंच नाही. बोल ना विश्वा. नाही, काही नाही, एवढंच बोलायचं होतं. आई तुला कसं सांगू मी? कसं सांगू की जानू अजून जिवंत आहे, आपल्याच घरात आहे आणि कधीतरी हे सगळं लक्ष्मी काकूंना समजणार आहे. तुला कसं सांगू विश्वा? तुझ्या जानूच्या प्रेमात पडला होतास. ती माझ्या लाडक्या लक्ष्मीताईंची मुलगी होती. तुमच्यातल्या प्रेमाचं नात्यात रूपांतर झालं असतं तर दोन कुटुंबातली धरी मिटली असती. पण आता या सगळ्याचा काय उपयोग? विश्वा थांब. मला तुझ्याशी अजून एक गोष्ट बोलायची आहे. बोल ना.